नमस्ते. आज आपण तीर्थक्षेत्र ओझर या ठिकाणी आहे. अष्टविनायकातील मुख्य स्थान म्हणून तीर्थक्षेत्र ओळखलं जातं. या ठिकाणी दर संकष्टी चतुर्थीला आरती होत असते, गंगा आरती. ती गंगा आरती घेण्यामागचं काय कारण आहे? हजारो नागरिक किंवा भक्तजन इथे उपस्थित असतात. आपण जाणून घेणार आहोत. इथले व्यवस्थापक आहे विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अशोकजी गिरडे साहेब. हे आपल्याला सांगतील या आरतीचं काय महत्व आहे, सांगा. नमस्कार. या ठिकाणी प्रथमतः ही जी गंगा पृथ्वी तलावावर अवतरली, भगीरथाने हजारो वर्षाची तपश्चर्या करून आपल्या पितरांच्या उद्धारासाठी या गंगेला प्रथमतः पृथ्वी तलावावर आणलं. आणि गंगा पृथ्वी तलावावर आल्यापासून जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जे वैराण वाळवंटे होतं, ह्या गंगेने त्या वैराण वाळवंटामध्ये हिरवळ निर्माण केली. अशीच हिरवळ या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या जे त्रासलेले भक्तगण आहेत, व्यापलेले भक्तगण आहेत, यांना विघ्नहराचं दर्शन झाल्याच्या नंतर तर ती मिळतच असते. परंतु गंगेचं पूजन करून आपल्या जीवनामध्ये जी सुबत्ता या ठिकाणी आलेली आहे, त्यासाठी आमचे देवस्थानचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे आणि सर्वच विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून वाराणसीच्या धर्तीवर पहिली गंगा आरती या ठिकाणी 15 ऑगस्ट श्रावणी सोमवार आणि विनायकी संकष्टी चतुर्थी अशा त्रिवेणी मुहूर्तावर या ठिकाणी संपन्न झाली. आणि तिथून पुढं प्रत्येक संकष्टी चतुर्थीला ही गंगा आरती या ठिकाणी संपन्न केली जाते. गंगा आरती का केली जाते याबद्दल यांनी सांगितलंय. आता आपण विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आहेत, त्याच्यामध्ये किशोरजी कवडे आहेत आणि मंगेजी मांडे आहेत. यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ही संकल्पना यांच्यामध्ये मनामध्ये का आली, म्हणजे कशा प्रकारे आली. खरं तर गंगा आरती आणि ती पण महिलांसाठी करण्यामागचा उद्देश असा आहे, आम्हाला लहानपणापासूनच शिकवलंय, आम्ही ग्रंथ किंवा याच्यातून वाचले, जिथे महिलांचा सन्मान केला जातो तिथं उन्नती किंवा भरभराट लवकर येते. म्हणजे ह्या ज्या आम्ही तर या महिलांचा जो सन्मान करतो, ह्या आमच्या ओझरकरांच्या दृष्टीने लक्ष्मी आहेत. आणि यांच्या जेव्हापासून आम्ही हा कारभार हाती घेतलाय, गंगा आरती, महाआरती, धुपारती हे जे धार्मिक कार्यक्रम आम्ही चालू, इतकी प्रचंड ऊर्जा आम्हाला यातून मिळते. आणि हा जो ओझरचा कायापालट जो दिसतो आहे ते याचेच फलित आहे असे मला वाटते. आपण काय सांगा. गंगा आरती आमची 15 ऑगस्टला चालू झाली आणि याचं आम्ही विश्वस्त मंडळ जरी मागे असलो तरी याचं संपूर्ण श्रेय कल्पक नेतृत्व आमचं गणेश भाऊंनाचे. त्यांचं फिरणं होतं, इकडं तिकडं पाहणं होतं. त्यांनी अगदी सांगायचं म्हटलं तर हेलिकॉप्टर सेवा, अष्टविनायक यात्रा, गार्डन, आज जे सुशोभीकरण पार्किंगचं झालेलं आहे, त्याच्यानंतर जे पथदर्शक दिवे आहेत, जो रस्ता वाइंडिंग झालेला आहे, याचं सर्व श्रेय गणेश भाऊंना. आज जे भाविक येतात, खूप स्वच्छ मंदिर आहे, खूप परिसर स्वच्छ आहे, याचं पूर्ण श्रेय आमच्या गणेश भाऊंनाचे. आपण पुलाकडे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल कल्पकता काय असावी माणसाकडे, तर तिरंगा दिसला जातो, मागे पाहता येईल आपल्याला. हे सर्व श्रेय गणेशच. आणि महिलांसाठी असं व्यासपीठ नव्हतं पूजेसाठी, आता हे पूर्ण महिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी व्यासपीठ करून दिलंय. आणि यांनी भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व भाविकांचे आभार. आता आपण विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेशजी कवडे यांच्याकडून जाणून घेणार आहे. गणेशजी कवडे, पुढे या. काय सांगाल, आपण जेव्हापासून अध्यक्ष झालात किंवा तुमचे सगळे जीवाभावाचे मित्र आहात, त्यांना तुम्ही घेऊन देवस्थानांना जो कायापालट केला याबाबत काय सांगा. कुठल्या गोष्टी केल्यात तुम्ही. खरं तर आम्ही सर्वजण, म्हणजे माझ्या खांद्यावर जबाबदारी आली. आमच्यात 10 ज्येष्ठ आहेत, नाही 5 ज्येष्ठ आहेत आणि 10 तरुण आहे. ह्या सगळे बरोबर घेऊन अनेक नवीन उपक्रम, म्हणजे सेवाभावी उपक्रम आम्ही देवस्थानच्या माध्यमातून करत आलो. खरं तर सुरुवातीला आम्ही महाआरती चालू केली, त्यानंतर धूप आरती चालू केली. दर 3 महिन्याला गणेश याग, रुद्र याग असे याग आम्ही 2 महिन्याला 3 महिन्याला करत आलो. त्यानंतर आम्ही वाराणसीच्या धर्तीवर ही गंगा आरती चालू केली. आणि ह्या गंगा आरतीला नव्हे तर ह्या ज्या सर्व धार्मिक जे उपक्रम चालू केले याला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर आम्ही जे छोटे चेंजेस आहे, म्हणजे भोजनालय असेल, दर्शन व्यवस्था असेल, आम्ही 1 महिन्यापूर्वी प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन घेता येईल, आत मंदिरात आल्यानंतर कुणालाही
म्हणजे आपण म्हणतो कुणालाही पुढे आम्ही चल असं म्हणत नाही. आज तुम्ही पाहिलं असेल तर दर संकष्टी चतुर्थीला आम्ही बाप्पाच्या समोर एक वेगळा आरस करत असतो. सकाळी पहाटे 5 वाजता आमचा अभिषेक होतो, त्यानंतर 7:30 वाजता आमची आरती होती, 12:30 वाजता आरती होती, संध्याकाळी आता 10:30 वाजता धूप आरतीने सांगता होईल आणि 11 वाजता मंदिर बंद होईल. आणि हे सगळं करत असताना आम्हाला आमच्या गावकऱ्यांनी आमचे ज्येष्ठ असतील, आमच्या माता भगिनी असतील किंवा आमचे सगळे युवा सहकारी असतील यांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का कर्मचारी वर्ग जो आहे, व्यवस्थापकापासून आमचे सर्व कर्मचारी यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात साथ दिली. विश्वस्तांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साथ दिल्यामुळं आम्ही हे सर्व करू शकलो. आपण पाहिलं गणेश भाऊ कवडे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने इथला कसा कायापालट झाला याविषयी माहिती दिलेली आहे. आज जो कार्यक्रम झाला, आज जी गंगा आरती झाली, त्या गंगा आरतीमध्ये प्रभू रामांवर एक सुंदर असं गीत ज्यांनी म्हटलं आहे त्यांचं आपण त्यांच्याकडून आपण ते गीत म्हणून घेणार. काय नाव आहे आपलं? राहुल दुधवडे. आपण जे मग अशी गीत गायलं त्यातले 2 ओळी गाऊन दाखवा. ओके. मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अचर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. धन्यवाद. आजच काही पदोन्नती पण झालेली आहे. विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टनी काहींना पदोन्नती दिली आहे. त्याच्यामध्ये इथे आहेत पंकजी गाडेकर आहेत. पंकजी गाडेकर, काय सांगाल? नमस्कार. प्रथमतः मी विद्यमान विश्वस्त मंडळाचे मनापासून आभार मानतो. आणि ही जी पदोन्नती दिलेली आहे, खरं तर पहिलं काय काम करत होतो? मी पहिल्यांदा संस्थेमध्ये अकाउंट व्यवस्थापक म्हणून काम करत होतो. आज काल झालेल्या संकष्टी चतुर्थीच्या मीटिंगमध्ये माझं पदभार व्यवस्थापक म्हणून करण्यात आलेलं आहे. परंतु मी आज जे विद्यमान विश्वस्त मंडळाने माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती, काय तुम्हाला काय प्रमोशन काय झालेलं? मी आता व्यवस्थापनामध्ये आम्ही एकूण सगळं, खरं तर एवढी मोठी संस्था आहे, आज संस्थेचं काम एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर एक व्यक्ती हे व्यवस्थापन करणं शक्य नाही. त्यामुळं एक टीमवर्कच्या हिशोबाने अशा पद्धतीने संस्थेने आमच्या 4 मॅनेजरांचे नियोजन करून माझ्यावर 4थी जबाबदारी टाकलेली आहे. 3 मॅनेजर पूर्वीपासून होते. तर आज मला जी संधी भेटली, मी दिलेला जो पदभार आहे त्याला एक संधी म्हणून पाहिल आणि ती संधीचं नक्कीच सोनं करायचा प्रयत्न करीन. आणि एवढ्या मोठ्या संस्थेचा ज्यावेळेस जबाबदारी आपल्यावर दिली जाते, ती एक जबाबदारीचं 100% भान मला कायमस्वरूपी राहील असे या ठिकाणी आपल्याला सांगतो. धन्यवाद. आपलं काय नाव? शेखर गवडे. आपण काय म्हणून काम करत होतो? मी सुरुवातीला या ठिकाणी देवस्थानमध्ये आल्यानंतर इलेक्ट्रिशियन म्हणून जॉब करतो. इलेक्ट्रिशियन करता करता अनेक गोष्टीचा या ठिकाणी अनुभव आला. बऱ्याचशा गोष्टीचा जे ऑडिओ सिस्टीम असेल, प्लंबिंग, इलेक्ट्रिक, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, व्यवस्थापनाचा काही भाग असेल, या सगळ्या गोष्टी मी करत गेलो. विघ्नर हा बाप्पा बुद्धीची देवता आहे. खऱ्या अर्थानं चांगले काम करण्याची संधी गणेश भाऊंच्या माध्यमातून, भाऊंनी फक्त सुचवायचं आणि आपण लगेच त्याला उभारी द्यायची. हे काम सुरुवातीपासून या ठिकाणी चांगल्या मनानं, प्रामाणिकपणानं या ठिकाणी करत आलो. खरं तर प्रामाणिकपणाची पावती आज या विश्वस्त मंडळाने आम्हाला दिली, त्याबद्दल मी त्यांचं. आता तुमचं काय म्हणून प्रमोशन? आता इलेक्ट्रिक म्हणजे मेंटेनन्स हेड, टोटली टेक्निकल हेड म्हणून माझी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्याबद्दल मी सर्व ट्रस्टींचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आपण पाहिलं आज इथे फार सुंदर प्रकारे अशी गंगा आरती झाली. सर्व विश्वस्त गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष या सगळ्यांना डे टू डे न्यूज कडून मी शुभेच्छा देतो.